हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहात. सो आज मी व्हिडिओ सेल्फ आयब्रो कशी बनवायची मी ते दाखवायला तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. सो कुणाला सेल्फ मेकअप वगैरे बघायचा असेल किंवा काही हॅक्स वगैरे असेल बघायचे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ब्युटी रिलेटेड काय काय टिप्स असणारे काय असणारे मी तुम्हाला सगळं शेअर करते. सो चला, आज मी ते नाही का आयब्रो पिन असतं ना त्याच्या व्यतिरिक्त मी शिकवत आहे तुम्हाला. थ्रेडनच शिकवत आहे बघा. सो असा हा मी थ्रेड घेतलेला आहे आयब्रोवाला. सो असं इकडं त्याला एक टोकाला असं गाठ मारायचंय आणि सो त्याला असं लागणार आहे. सो चला सुरुवात करूया. सो मी घेतलेला आहे वॅनिटी ह्याचं आयब्रो थ्रेडिंग धागा घेतलेला आहे आणि मला लागणार आहे पॉन्ड्स पावडर किंवा कुठलाही टाल्कम पावडर चालेल आणि अशी छोटीशी कैची. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इकडे तुम्हाला दाखवत होते, मी अजून एकदा तुम्हाला कसं धागा घ्यायचे दाखवते. मी असे कस्टमरचे नॉर्मल करते जेव्हा मला जे एक्स्ट्रा हेअर्स आलेले असतात ना, बघू शकता तुम्ही इथं, हे मी सेल्फच करते. जर जास्त आलं तर मी एखाद्या वेळेला पार्लरला जाते. सो अदरवाईज मी असंच करते. सो बघू शकता. अगोदर मी सांगायचं म्हणजे सगळे कुठलाही काही ब्युटी टिप्स किंवा स्किन केअर करायच्या आधी किंवा मेकअप काही करायच्या आधी तुम्ही फेस वॉश करून घ्या. मी इथं फेस वॉश करून आलेले आहे. सो थोडं ड्राय झालेलं आहे थंडीमुळे, पण इट्स ओके. मी व्हिडिओ बनवण्यासाठी फेस वॉश केलं, काही मी लावलेलं नाहीये. कारण का मी धुतलं, मॉइश्चरायझर वगैरे आपण यूज करतो ना घरी. सो त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम होतं की थ्रेड असं स्लिप होतं, त्यामुळे मी नाही लावलेलं. मी आता इकडं तुम्हाला दाखवते. तुम्हाला आणखीन काही बघायचं असेल ना कमेंट करा गाईज, मी नक्कीच ट्राय करते व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला. सो असं इथं बघू शकता. सो असं पावडर लावून घ्या. सो चला मी व्हिडिओला सुरुवात करते. मी असा छोटासा एक मिरर घेतलेला आहे, बघू शकता. सो मी मिररमध्येच करणार आहे. सो तसंच तुम्हाला व्हिडिओ दाखवते. सो बघू शकता, मी इकडे एकदा तुम्हाला करून दाखवते. खूप केअरफुली करा गाईज, ज्यांना जमतं त्यांनीच करा, अदरवाईज नका करू. तुम्ही अपर लिप्स वगैरे तुमचं तुम्ही करू शकता. बघू शकता, मी तुम्हाला करून दाखवते. बघू शकता गाईज, मी इथं क्लीन केलेलं आहे ऑलरेडी. आता मी हे पोर्शन क्लीन करत आहे, बघू शकता. सो अशी आडवी धरायची थ्रेड. मला आता प्रॅक्टिस झाले त्यामुळे मला एवढा अवघड नाही जात. सो बघू शकता. सो अजून एकदा करून दाखवते मी तुम्हाला. मी एक साईडला मिरर ठेवली आहे, मी बघून करते. सो बघा. सो चला असंच मी बाकीचं पण करते. बघू शकता शेप मी व्यवस्थित घेतलेला आहे. सो मी एक्स्ट्रा एक्सेस हेअर्सच काढते. आता इथं मी मध्ये काढणार, मग त्याच्यानंतर हा पोर्शन करणार आहे. सो चला. मी आणखीन एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेला ह्या साईडचं करताना तुम्ही असं डिरेक्टली असं काढू शकता. बघू शकता तुम्ही असं काढू शकता, पण ह्या साईडला काढताना आहे ना, वेट, ह्या साईडला कमी घ्यायचं धागा. म्हणजे कसं, हा पोर्शन हा असं ठेवून बघू शकता हा असं खेचायचा असतो आणि हा साईडला हा असं करायचं असतं. बघू शकता तुम्ही, जितकं पॉसिबल आहे मी दाखवत आहे. हा आयब्रो बघा आणि हा आयब्रो बघा कसं दिसतंय. मी करून दाखवते तुम्हाला. सो बघू शकता हा आयब्रो झालेला आहे माझं. कसं दिसतंय गाईज नक्की कमेंट करा. सो बघा, मी तुमच्या समोरच करून दाखवत आहे. सो पार्लरमध्ये जसं होतंय तसंच झालेलं आहे आयब्रो. बघू शकता तुम्ही, इथनं बारीकीनं बघू शकता, व्यवस्थित मी घेतलेलं आहे. सो चला आता हा आयब्रो करते मी. मग फोरहेड पण कसं करायचं दाखवते. शक्यतो कसं आहे, कुणाला जमतं त्यांनीच करा, रिस्क खूप आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे अदरवाईज तुम्ही फोरहेड आणि अपर लिप्स करू शकता ह्याच्यामुळे.
आय मीन तुम्ही हातापायावर ट्राय करा एकदा, तुम्हाला कसं वाटते बघा. बघा इझी आहे खूप. आणि तुम्हीच मला कमेंट करा हा आय माझं कसं दिसतंय आणि हा आहे. सो चला हा पण करून दाखवते, मग तुम्हाला टोटल कळेल की कसं झालंय आयब्रो वगैरे. आता इथं बघू शकता मी हे आय करत आहे. सो अगोदर बघून घ्या आयब्रो माझं कसं आहे. सो इथं मी सांगितलं होतं तुम्हाला, सो असं ह्या साईडला कमी घ्या आणि हा असा पोर्शन ठेवून जिथं एक्स्ट्रा हेअर्स आहेत तिथंच असं ओढायचं असतं. बघून घ्या. मेकअप व्हिडिओज आणि आयलाइनर कसं लावायचं, अजून आणखी तुम्हाला काय डाऊट्स वगैरे असतील ना, तुम्ही नक्की कमेंट करा. आणि ऑल ओव्हर पुणे कुठंतरी ऑर्डर वगैरे असेल तर ब्रायडल मेकअप किंवा असं नॉर्मल मेकअप वगैरे, तर नक्कीच मला DM करा. मी तुम्हाला माझा नंबर शेअर करते, मग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो चला. तर गाईज इथं थोडं कट करावं लागतं. हे बघू शकता, असं डॅप करायचं आणि अशी छोटी कैची लागते त्याला. तर असं थोडंसं असं एक्स्ट्रा हेअर्स कट करावं लागतं, इकडं पण आणि इकडं पण. बाकी काय नाही. मग झालंय. एवढं जरी केलं तरी बाद झालं. जे जास्त तुम्हाला डीपली छान असं शेप वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पार्लरला जावं लागतं त्याच्यासाठी. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनीच करा, अदरवाईज मी तरी नाही म्हणते तुम्हाला करण्यासाठी. सो मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी करते. सो आयब्रोज कसं झालेले मला सांगा गाईज. सो चला आता आपण फोर हेड बघू कसं करायचं. हा असंच 4 टाइम्स घेतलेले आहे मी. इथं फोर हेडला काय मला मिरर बघत नाही, मी तुम्हाला नॉर्मली दाखवते. बघू शकता हे असं नॉर्मली हे असं हे केलं ना तर हेअर सगळे निघून जातात. मी तरी कधीच फोर हेड पार्लरमध्ये करत नाही, घरीच करते. ह्या साईडला जे असतं ना हे असं करून इकडं जास्त ठेवावं लागतं, इकडं कमी ठेवावं लागतं धागा. सो असं करावं लागतं. आणि ह्या साईडनं जो करायचा आहे इथं कमी आणि इथं जास्त ठेवावं लागतं. तुम्ही हातापायावर आधी पुरं परफेक्ट करून घेऊन मग करू शकता, घरी ट्राय करू शकता. सो बघा ऑलमोस्ट गेलेले, तरी पण थोडंफार राहिलेलं आहे. मी मिररमध्ये बघून करते. मी इथं तुम्हाला कसं करायचं ते पण दाखवलेलं आहे, बघू शकता. मला हेअर्स नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओसाठी. सॉरी. लाईक शेअर कमेंट करा. आणि काही समजलं नसेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मी त्याला तुम्हाला रिप्लाय देते. आणि आणखीन काय मला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे मी तुम्हाला नक्की सांगते. सो चला हा व्हिडिओ इथं स्टॉप करते मी. सो चला भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. सो चला बाय बाय.